नमस्कार, मी डॉक्टर मोहन वाघ, ICU इंचार्ज, ओंकार हॉस्पिटल, राऊरी फॅक्टरी. आपल्याकडं एक 3 दिवसापूर्वी तेजस वाबळे हा 10 वर्षाचा मुलगा झाडावरून पडला म्हणून त्याच्या हाताला लागलं होतं, आपल्याकडं आला होता. तर आपण तेजस थोडं आता इथं यायला लाजतो आहे, तो लहान असल्यामुळं खूप. तर त्याची मम्मी आहे, त्याच्या मम्मीला आपण आपल्या ओंकार हॉस्पिटलचा अनुभव, आपले डॉक्टर्स, आपला स्टाफ कसा आहे ते विचारूया आपण. ताई, तुम्हाला कसं वाटतं आमच्या ओंकार हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन आलात? बाळ म्हणजे 10 वर्षाचं बाळ आहे. आईवडिलांना आपला मुलगा हा बाळच वाटतो, बरोबर? तर त्याला तुम्ही ज्या दिवशी आणलं, तुम्ही तर आमचे फॅमिली पेशंट आहात, जवळजवळ 4-5 वर्षापासून 5 वर्षापासून तुम्ही फॅमिली पेशंट आहात, त्याबद्दल तुमचं कौतुक इथे घेऊन आलात ते. पण ज्यावेळी तो झाडावरून पडला, तुमचा तो अनुभव कसा होता, इथं आल्यानंतर कसं वाटलं ते आम्हाला सांगता का प्लीज? म्हणजे मला वाटलं नव्हतं की म्हणजे माझ्या मुलाला ऑपरेशनची वेळ येईल. इथं आणल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला, खरं म्हणजे 5 वर्षापासून ते फॅमिली डॉक्टर असल्यामुळं त्यांना जे सांगितलं ते म्हणजे योग्य प्रकारे ते मार्गदर्शन करतील, म्हणूनच आम्ही हे हॉस्पिटल चॉईस केलं. इथं आल्यानंतर डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वतःची आणि हे केलं ऑपरेशन वगैरे, म्हणजे चांगल्या प्रकारे सक्सेसफुल पण झालं. त्यानंतर म्हणजे वाटलं नव्हतं की ऑपरेशन झाल्यानंतर तो 2 दिवसामध्येच हसायला लागल म्हणून, पण स्वामी कृपेने तो पण झाला. आणि इथला स्टाफ पण झालं, स्वच्छता वगैरे, म्हणजे सगळं काही चांगल्या प्रकारे, सेवा खूप छान आहे. मी हे करेल की म्हणजे इतरांचे जे पेशंट येणारे असतील तर त्यांनी म्हणजे डोळे झाकून बिनधास्त येऊ शकतात. डोळे झाकून यायला सांगता तुम्ही लोकांना? हो, मग इतकं छान हॉस्पिटल आहे. खूप छान प्रकारे, नाही सर्व्हिस म्हणजे खूप छान प्रकारे सगळ्यांनीच हे केलं. सिस्टर झालं, आपलं नर्स हे झालं, सो त्यामुळे. बरोबर. डॉक्टरांबद्दल वैयक्तिक काय मत आहे तुमचं? आमचे आता हॉस्पिटलचे जे संचालक आहेत, डॉक्टर रवींद्र वामन सर आहेत, मी ICU इंचार्ज आहे, आमचे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत डॉक्टर पंकज वरपे सर, आमच्या सिस्टर्स आहेत सगळ्या, आमचा स्टाफ आहे चांगला, मावशा आहेत. याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं का कोणाची उणीव बाबा की नाही? अगदी तुम्हाला अगदी मनातलं बोला की तुम्हाला नाही सिस्टरचं पण काही हे नाही त्यामध्ये, म्हणजे स्टाफचं कुणाचं, म्हणजे माझं तर मी तर नाही म्हणत काय, म्हणजे त्यांनी आहे वेळोवेळी रात्रीच्या वेळेस मी जरी काही वेळेस झोपलं तर ते त्यांचं कर्तव्य म्हणून ते पूर्णपणे पार पाडतात. संध्याकाळी जागण्याचं, हे करण्याचं, म्हणजे त्यांचंच खरं कौतुक केलं पाहिजे की म्हणजे आपल्याला दिवसभर जरी झोपलं नाही तरी हे होतंच, तर तसं त्या त्यांची रात्रीची ड्युटी पूर्णपणे पार पाडतात. म्हणजे प्रत्येक स्टाफ आमचा रात्री वेळेस हर वेळेस जागून हे करतात. मावशी पण असतात त्यांना सपोर्टसाठी पण. सिस्टर तर म्हणजे रात्रंदिवस त्या जाग्याच असतात, त्यामुळे त्यांचं नाही काही करत. आमची मूळ संकल्पना हीच आहे की आपलं हे हॉस्पिटल नसून एक घर आहे. हो. आणि शेवटी हॉस्पिटलला आम्ही मंदिराचं रूप देण्याचा प्रयत्न करतो. आहे नाही, मंदिर म्हणूनच आहे. म्हणून आम्ही अगदी तुम्ही आमचे वॉशरूम्स असतील, आमचे बाथरूम्स असतील, तुम्ही वापर केलेला आहे. याची स्वच्छता मला वाटते स्वच्छता खूप चांगल्या अगदी घरामध्ये जशी स्वच्छता आहे तशीच. म्हणजे मी असे बरेचसे हॉस्पिटल बघितले आहेत की जिथं गेल्यानंतर आपल्याला म्हणजे रूम मध्ये सुद्धा बसता येत नाही. अगदी तसं इथं म्हणजे वॉशरूम मध्ये जरी गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही वाटत. तुम्ही पाहिलं असेल तर आता मी समजा आता ICUला बसतो, मी पण 10 तास इथं का बसतो माहिती आहे का? मला इथं कुठल्याही प्रकारचा असं दुर्गंध येतच नाहीये. आणि माझ्या पेशंटला, म्हणजे तुम्ही आता पेशंट नाही आहे, आता जेव्हा तुम्हाला ताई म्हणतो मी, एक नातं आपलं बदलतं नाही का? तर अशाच आम्हाला सगळ्या ताई तयार करायच्यात. आणि ह्या ताईंच्या रूपाने आता तुम्ही काय म्हणालात की इथं तुम्ही 5 वर्षापासून येत आहे, असे तुम्ही 4 लोकांना तुम्ही सांगू शकाल का तुमच्या नातेवाईकांना? नक्की सांगू शकेल, नक्की. म्हणजे कसा अनुभव सांगा तुम्ही? जवळपास अनुभव म्हणजे आता माझा हा जवळपास 5 ते 6, म्हणजे माझ्या लग्नाला आता जवळपास 11 वर्ष झालेत. म्हणजे तेव्हापासूनच डॉक्टरांकडे आमचं येणं जाणं पहिल्यापासून, म्हणजे 11 झाले असतील 11 वर्षापासूनच जवळपास नाही 11 झाले असं समजा. हो, तेव्हापासून त्यांच्याकडे येणं जाणं आहे. तसे ते म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टरच आहेत. आणि म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आमचे गुहाचे जवळपास निम्मे पेशंट ह्याच डॉक्टरांकडे. हो, आहेत आमचे सगळे. त्यामुळं कारण कसं म्हणजे स्वच्छता पण असती आणि जी आपण म्हणतो सर्व्हिस जशी भेटली पाहिजे पेशंटला तशी भेटती, त्यामुळेच पेशंट पण येतं ना. नक्कीच. ह्या होत्या तेजसच्या मम्मी, त्या पण थोड्या आध्यात्मिक मार्गातल्या आहेत. मला वाटतं ते बालसंस्कार चालवतात, मुलांना बालशिबिरं घेतात आणि त्यांच्या बोलण्यातूनही तुम्हाला जाणवलं असेल की ते एक आध्यात्मिक त्यांच्या ज्ञानाचा उपयोग ते आपल्या ओंकार हॉस्पिटलमध्ये पेशंट येण्यासाठी लोकांना सांगण्याकरता करतील अशी त्यांना मी विनंती करतो. आणि नक्कीच ताई, तुम्ही ज्या काय खरं तर तुम्हाला मी आग्रह केला होता की काहीतरी सूचना अशा मांडा की काही कमी आहे का म्हणजे आम्हाला सुधारणा करता येईल. तर शेवटपर्यंत तुम्ही नाही म्हणाला तरी पण मी या पंचक्रोशीतील सर्व रुग्णांना, आमचे डॉक्टर रवींद्र वामन सर, डॉक्टर पंकज वरपे सर, डॉक्टर महेश जरे सर आणि आमचे जे MD स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर भास्कर सिनारे सर आहेत MD मेडिसिन,
मी स्वतः आय सी यू इन्चार्ज. आमच्या मॅडम आहेत रवींद्र वामन सरांच्या मिसेस, त्या स्वतः फार्मासिस्ट आहेत, त्या मेडिकल चालवतात. आमच्याकडं वेल इक्विप्ड लॅब आहे, आमच्याकडं वेल इक्विप्ड एक्सरे मशीन्स आहेत, वेल इक्विप्ड सिटी स्कॅन आहे. या सर्व सुविधा आम्ही 24 तास देतो. स्टाफही आमचा तत्परतेने काम करतो आणि सर्वात महत्त्वाचं आमचं सगळ्यांचं जातीने लक्ष असतं प्रत्येक पेशंटकडं. अगदी आल्यापासून जसं एखादा पाहुणा कसा आपल्या घरी येतो, 4-5 दिवस थांबतो, म्हणून बिल हा आम्ही गौण फॅक्टर ठेवलेला आहे. म्हणजे तुम्हालाही तो अनुभव आलेला आहे आणि किंवा येतो आहे की असं होत नाही की ओंकार हॉस्पिटलला गेलो होतं आणि तिथं बिलासाठी तुम्हाला काहीतरी रडावं लागतं. अजिबात होत नाही आहे. तुम्ही शेवटी कसं आहे माहिती का, आम्हाला पण एवढं इन्स्टिट्यूट चालवायचं आहे, आमच्याकडे स्टाफ आहे, पण आम्ही ते भुर्दंड म्हणून तुमच्याकडून घेणार नाही आहेत. हां, आमच्या कष्टाचं आणि ज्या पेशंटला शक्य आहे त्यांच्याकडून तेवढंच घ्यायचं आणि सगळ्यांकडून जे माफक दर आहे त्याचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे. म्हणून मी पंचक्रोशीतील सर्व लोकांना ॲज अ आय सी यू इन्चार्ज म्हणून सांगू इच्छितो किंवा मॅनेजमेंट करतो म्हणून सांगतो आहे की तुम्ही ओंकार हॉस्पिटलला या. तुमचा अनुभव नक्कीच याच्यापेक्षाही सुंदर असेल. आणि एवढंच बोलतो. आणि तेजसची मम्मीनी जे काही आपल्याला तुम्हाला प्रतिक्रिया, तर सगळ्या स्टाफचं म्हणजे खूप कौतुक पण करते. आणि पहिली गोष्ट तर म्हणजे स्टाफचं मनापासून आभार की त्यांनी मी जशी म्हणजे 3 दिवसापासून आले, खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. नाही, आभार नाही मानायचा, तुमचा तो हक्क आहे, पण नक्कीच. आणि माझं कर्तव्य आहे आभार मानण्याचं तुमच्या. नक्कीच. आणि काय होतं की ते लोक हॉस्पिटलविषयी बोलतात निगेटिव्ह, त्याच्यातही तुम्ही एवढं पॉझिटिव्ह बोलताय. नक्की आमची अजून कॉलर टाईट झालेली आहे आणि आताही तुम्हाला मी प्रॉमिस करतो की याच्यापेक्षाही तुम्हाला आणखी सुधारणा देण्याचा आम्ही प्रयत्न